ओके. तर लिनियर रिग्रेशनचं हे तिसऱ्या टाईपचं एक प्रॉब्लेम आहे. सो इन द फॉलोइंग टेबल रेकॉर्ड्स द नंबर ऑफ बॉल्स दॅट श्रेयस टूक for the scoring runs. In how many balls is he likely to score a century? ठीक आहे. पर्टिक्युलरली तुम्हाला रनचा आणि बॉल्सचा डेटा दिलेला आहे आणि पर्टिक्युलर एक आता हे पर्सन्स आपण कन्सिडर करू आणि त्यांनी एवढे बॉल्समध्ये एवढे रन स्कोअर केले असं आपण कन्सिडर करूया. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पर्टिक्युलरली जो पर्सन आहे तो सेंचुरी जर त्याला करायची असेल म्हणजे एक्स जेव्हा म्हणजे त्याला तेवढे 100 जर रन करायचे असतील तर तो किती बॉल्स खेळणार. ठीक आहे ना. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ बॉल्स he will play to score or to make a century. ओके. तर इथे y इज इक्वल टू mx+c आपलं गिवन इक्वेशन आहे. लिनियर रिग्रेशननी करायचं आपल्याला सॉल्व. सेम आपली प्रोसिजर आहे जशी आपण लास्ट दोन याच्यामध्ये केले न्यूमरिकल्समध्ये. ठीक आहे. एम काढायचं आहे. जेव्हा तुम्हाला y इज इक्वल टू mx+c इक्वेशन दिसतं तर तिथे एम आणि सी काढणं कंपल्सरी असतं. एक्स आणि वाय गिवन आहे असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय काढायचं आहे की एम काढायचं आहे म्हणजे तुम्हाला पहिले एक्स बार काढावं लागेल, वाय बार काढावं लागेल, देन एक्स मायनस एक्स बार, वाय मायनस वाय बार, देन सेम प्रोसिजर एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर. मग तुम्ही एक्स बार कसं काढणार आहे, सर्वांची ॲडिशन करणार 8 + 35 राईट. हे सगळ्यांची ॲडिशन करणार डिवायडेड बाय 10. यू विल गेट द एक्स बार राईट. म्हणजे किती 508 डिवायडेड बाय 10 म्हणजे 50.8 एक्स बार निघाला. सेम वाय बार कसा काढणार, या सर्व बॉल्सची तुम्ही ॲडिशन करणार 10 + 20 + 31. यू विल गेट द वाय बार राईट. म्हणजे 10 + 20 + 31 हे सगळे 10 एंटिटीज तुम्ही लिहिणार, त्यांची ॲडिशन करणार डिवायडेड बाय 10 कारण की 10 एंटिटीज आहेत म्हणून 312 डिवायडेड बाय 10 यू विल गेट 31.2 वाय बार. आता एक्स बार पण मिळाला, वाय बार पण मिळाला. आता काय करायचं आहे, एक्स मायनस एक्स बार, वाय मायनस वाय बार त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. एक्स आणि वाय गिवन आहे. एक्स बार तुम्ही आताच काढला, वाय बार पण काढला. आता तुमच्याकडे हे एक्स बार आणि वाय बारचे व्हॅल्यू आहेत म्हणून तुम्ही एक्स मायनस एक्स बार काढू शकता. म्हणजे 8 - 50.8 म्हणजे एक्स मायनस एक्स बार राईट. म्हणजे दिस व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू यू विल गेट दिस व्हॅल्यू राईट. म्हणजे 35 - 50.8 जर काढलं तर -15.8 आन्सरवर येतं. 47 - 50.8 -3.8 असं तुम्ही एक्स मायनस एक्स बार काढताय. सेम तुम्ही वाय मायनस वाय बार काढताय. वाय काय आहे तुमचा 10 समजा, तर वाय बार जो काढलेला आहे तुम्ही 31.2, 10 - 31.2 यू विल गेट -21.2. सेम 20 - 31.2 यू विल गेट -111.2. ठीक आहे ना. देन नंतर तुम्ही त्यांचं मल्टिप्लिकेशन करता जे निघत आहेत त्यांचे. एक्स मायनस एक्स बार, वाय मायनस वाय बार या टर्म्स आहे. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला इथे या कॉलममध्ये मल्टिप्लिकेशन मिळेल तुमचं. ठीक आहे. त्या दोघांचं -42.8 मल्टिप्लाइड बाय -21.2 याचा आन्सरवर आला आहे 907.36. सेम तुम्ही या सर्व दोघांचं मल्टिप्लिकेशन करून हे सगळं कॅल्क्युलेट करणार आणि या सर्वांची ॲडिशन केली तर तुम्हाला इथे त्याचं समेशन मिळेल 7349.4. देन नंतर तुम्ही एक्स मायनस एक्स बार काढलेला आहे त्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तुम्हाला हे सर्व देतील टर्म्स. जसं की -42.8 याचा जर स्क्वेअर केला तर 1831.84 हे तुमचं ॲन्सरवर येईल. सेम -15.8चा स्क्वेअर केला तर 249.64 हे त्याचा ॲन्सरवर येईल. सगळे ॲन्सरवर तुम्ही याचा स्क्वेअर करून काढता आहेत. देन त्या सर्वांची तुम्ही ॲडिशन करताय. ही जी आहे ती ॲडिशन आहे 11583.6. ठीक आहे. मग तुम्ही काय करतात, हा जो फॉर्म्युला आहे एमचा दॅट इज स्लोपचा किंवा बीटा 1चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व व्हॅल्यू पुटअप करतात. जसं की याचं समेशन पाहिजे होतं, समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार, वाय मायनस वाय बार मल्टिप्लिकेट. तर त्यांचं जे काही समेशन झालेलं आहे ते तुम्ही इथे पुट करताय. देन एक्स मायनस एक्स बारचं समेशन पाहिजे होतं म्हणून ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करताय. यू विल गेट द एम. एम म्हणजे काय बीटा 1 राईट. देन तुम्ही सी काढताय. सी म्हणजे काय बीटा 0. सी इज इक्वल टू वाय बार मायनस एम इंटू एक्स बार राईट. वाय बार तुम्ही काढलेला आहे मायनस एम आताच काढला, एक्स बार तुम्ही पण काढलेला आहे. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ बीटा 0.
ठीक आहे. तुम्ही या सर्व व्हॅल्यू इथे पुटअप केल्या. दॅट इज वाय बार मायनस एम मल्टिप्लाइड बाय एक्स बार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बीटा 0 दॅट इज सी मिळाला. देन तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा त्यांनी सेंचुरी केली पर्टिक्युलर पर्सननी और श्रेयांशनी, तर एक्स इज इक्वल टू 100 आहे. तर किती नंबर ऑफ बॉल्स त्याला लागले सेंचुरी करायला. सो वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एम तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे. एक्स म्हणजे काय, सेंचुरी केली दॅट इज 100, आणि सी जे आता तुम्ही कॅल्क्युलेट केलं ते त्याच्यावरून एक ॲन्सरवर आलं आहे दॅट इज 62. म्हणजे तो जर 62 बॉल्स खेळला तर तो सेंचुरी करू शकतो. हे आपण प्रेडिक्ट केलं आहे. ठीक आहे.